मंडळी, आम्ही आता रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या कायडा गावात आलो आहोत. तर आम्ही आता मस्तपैकी सकाळची न्याहारी करत आहोत. तुम्ही पण खायला या. बटाटा बोंबील भाकरी खात आहोत आम्ही मस्तपैकी सकाळची. तुम्ही पण खायला या. तर नमस्कार मंडळी, मी नितीन पवार आपलं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपण आहोत काजड्या गावात. तर मी आणि माझा अशोकांना आम्ही आता काजड्या गावातून चाललो आहोत जांभवड्यामध्ये. तर आता अशोकांना तुम्हाला थोडी माहिती देईल. आता आपण काजड्यातून जांभवड्यात जाताना जे जे आपल्याला भेटतील त्याची आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला जाऊया आपण आता जांभवड्या गावाच्या वाटेने. गाडी लवकर गेली वाटतं. भाडे नाही ते. हा बरोबर छान आहे. तर आम्ही कायड्यातून आता चाललो जांभवड्यात. तर हे आहेत माझे काका अशोकांना. तर ते आपल्याला थोडीफार माहिती देतील. आता कायड्यामध्ये कोण कोण आहेत असे, म्हणजे कोण कोण असं राहतात? काजड्यामध्ये जादा करून आरडे, पवार, चंदूरकर, कदम आणि आपलं हे काजडा हे गाव, त्यामध्ये काजड्यामध्ये असं काय काय गाव, काजड्या गावी असं काय काय बघण्यासारखं, असं काय काय फेमस असं? फेमस आता काजड्याचा धबधबा जग प्रसिद्ध आहे एकदम. म्हणजे मुसळ्याचा धबधबा. धबधबा हो, एक मस्त एकदम आहे. आणि आता इथे धरण बनते जामदा खोरे या साईडला जामदा खोरे धरण. धरण बनत आहे. हा, नमस्कार, मी काजडे गावात आलो आहे. या साईडला जाते राणीवाडी. हे बघा इथे लिहिलं आहे बौद्धवाडी. या साईडला आहे थोडी. आणि इकडे गाव काजडा गाव. राणीवाडी बौद्धवाडी या साईडला आहे. आणि वाडी पण त्याच्या बाजूलाच आहे. ओके. आणि ह्या साईडला आपली गाववाडी आली आणि गणेशवाडी. एक महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेवटचं गाव आहे काजडा. काजडा. एकदम शेपूट बोलला तरी चालेल एवढं रत्नागिरीचं आहे. आणि सुंदर असं पहिल्या याला दाखवलं आहे धबधबा मुसळा. आणि हे गाव आपल्या काजडा पूर्ण डोंगराने आपल्या याच्याने पूर्ण भरलेलं आहे. रत्नागिरीचं शेपूट. शेपूट जसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जांभोडे गाव हे शेपूट आहे, त्याचं इकडे रत्नागिरी जिल्ह्याचं हे गाव ते शेपूट आहे. आजूबाजूला डोंगराने भरलेला आणि 24 तास धबधबे पाण्याच्या ह्याच्याने भरलेलं असं सुंदर असं काजडा गाव.
बघू शकता समोर आता माझे अशोकांना उभे आहेत, आजूबाजूला हिरवगार एकदम बघू शकता. असं कोकणातून भेटू शकतं हिरवंगार असं. आणि इकडे दाखवा जरा 6 किलोमीटर पूल आहे. पूर्वी इथून लोक चालत जायचे पातळ, मूठ, जांभवडे, कोळम या साईडला चालत पूर्वी जायचे. आता गाडी घोडा झालाय म्हणून नाही तर हे पूर्ण जंगल पूर्ण जंगल. आणि पुढे तुम्हाला थोडं दाखवतो आर्डिनबाईचं हे देऊळ आहे त्याच्यासाठी. हे असा कोकण आहे आपला. इथून कायडा 1 किलोमीटर आहे 1 किलोमीटर आणि इथून मूर 6 किलोमीटर आहे. किलोमीटर आहे इथून. हे काजिरडा गावची इथून 1 किलोमीटर आतमध्ये इकडे भेटू. चला मग आता आपण जाऊया जांभोडच्या रस्त्याने. आता पुढे जाताना आपल्याला आर्डिनबाईचं देऊळ भेटेल. तिकडे आपल्याला आता आपले अशोकांना थोडीफार माहिती देतील. चला. ही बघा कोकणातील संपत्ती. कोकण श्रीमंत आहे या गोष्टीमुळे. सुंदर असं डोंगर रांग आहेत, पाऊस आणि पाणी, आणि ही आजूबाजूला सुंदर अशी दिसत आहेत हिरवीगार झाडं. त्यामुळे आपला कोकण श्रीमंत आहे. आणि हे वर बघू शकता तुम्ही, हे धरण. ते मगाशी सांगितलं माझ्या काकाने तसं. हे धरणाचं काम चालू आहे खूप वर्षापासून. ते हे धरण आहे. तर मंडळी आता आम्ही कायड्यामधून पुढे चालत असताना आपल्या सीमारेषेच्या इथे आर्डिनबाईचं मंदिर भेटलेलं आहे. तर माझा काका त्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती देईल. तर चला मग आपण जाऊ आपल्या अशोकांनाकडे. 1 मिनिट. नमस्कार, मी अशोक पवार. थोडीशी माझ्याकडे माहिती आहे की हे आर्डिनबाईचं मंदिर आहे. हे इथे बघा. असंच इथून आपण पुढे गेलो का ती जांभोडेचे किर्लो बाबा म्हणून आहे. ते या समोर दिसतंय ते. समोर दिसते ते किर्लो बाबा आहे. त्या साईडला थोडंसं या साईडला इथे लक्ष्मीबाईचे देवाळी म्हणून आहे. दिवाळी म्हणून लक्ष्मीचं बाजूच्या इथे. लक्ष्मीबाई देवीचे वगैरे देवाळी ते अख्ख्या तिथे आहे अशी. ते मी दाखवूनच तुम्हाला जांभोड्याला गेल्यावर. पण सध्या आपण आलो आहेत काजिरड्यात आर्डिनबाईच्या इथे. आणि एक आख्यानतिका आहे की सगळ्यांवर त्यांची आर्डिनबाईची श्रद्धा आहे. म्हणजे मुलांची वगैरे ते. आणि लग्न कार्य असलं का इथे थांबतातच. ड्रायव्हर असेल तर हॉर्न वगैरे देऊन पुढे जातात. मुंबईचे वगैरे येतात की चला गाडी नवी, कुणाला माहिती नसतं पण ते तिथे असे कुणी पण या इथे थोडंसं पाया पडून पुढं जावा असं आहे की अनदेखी करू नका कुणी पण. असं काय असं आहे. पण एक श्रद्धा आहे, परंपरा आहे लोकांची. आणि सध्या आता परंपरा जरा तो मोडत चालले. आणि कोण काय काय घाबरवतात की असं आहे तसं आहे, भुताटकी आहे. भुताटकी वगैरे काय नाही. एक श्रद्धा माणसाचे चांगलं हे करून आपण कोकणात आलो आहे. कोकणात बोलतात आपल्याला बदनाम करतात की भुताटकी आहे, देवस्की चालू आहे, हे आहे. तसं सध्या नाही आहे काय. एक परंपरामध्ये एक ठेवलेलं आहे चालू. हा व्हिडिओ काढतोय. तर मंडळी तुम्ही बघू शकता, माझ्या अशोकांनी तुम्हाला आर्डिनबाईबद्दल थोडीफार माहिती दिली आहे. तर मी आणि माझा काका आम्ही हेच सांगतो आर्डिनबाईला, जे काय आपले मुंबईवरून माणसं येतात आणि आपल्या गावातले माणसं येतात, छोटे मोठे सर्वांचं रक्षण कर. आणि ह्यापुढे पण ही श्रद्धा अशीच चालू राहू दे. तर लास्टचे 2 शब्द आता माझा काका सांगेल. कसं आहे आपण म्हणतो एक कुणाला काय घाबरायची जरुरीत नाही. ते आपल्याला रक्षणासाठी आहे इथे बसवलं आहे. काय असं नाही की काय लोक काय नवीन मुलांना सांगतात असं आहे तसं आहे. तसं काय नाही. तुम्ही या चांगलं हे करून. आणि मनात काय भीती वगैरे ठेवू नका. कोण येतोय रात्रीचा येतोय अंग काढतात वगैरे काय नाही. तुम्ही या श्रद्धेने पाया पडा. तुमच्याशी ती सदा तुमच्या पाठीशी राहील. आणि जे काय प्रोजेक्ट असून दे काय असून दे त्यांना सुखी ठेव. बस एवढंच आम्ही सांगू. आणि गावात
सुख शांती नांदो. काजळेडा गावात जे काय आता काय भांडणं याची त्याची सगळे चाललंय ते एका गुणाने चांगला विकास करून देत या आर्डेनबाईला सांगून आम्ही पुढे चाललोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आलोय आता कोळमच्या नदीवर. पाऊस येऊन गेला मस्त एकदम. हेच स्वर्ग बोलतात कोकणातला आहे ते. एकदम आम्ही भिजत एकदम आता आलोय काजळेड्यातून आम्ही कोळमच्या नदीवर. हा ब्रिज आहे कोळमचा. आणि इकडे काजळेडा आहे. ती काजळेडा होती ना, ही नदी होती. ही कोळम इथून सीमा चालू झाली. आपण जाऊया आता कोळमला. थोडंसं तिथे पण तुम्हाला दाखवतो कोळमचं. पाऊस पडला ते बरं झालं. पाऊसच नाही नव्हतं. कवा तर अशी सर येते. भाईचं फुटतं ना. हा भाई हा भाईचं पुढचं. तुम्ही कुठले? जांभूळचं पवार. पवार. आता ओळखीत आहे संजयचा मी 3 नंबर, तो 4 नंबर. संजय आता आत्मा हा मोठ्याचा पोरगा. मोठ्याचा बरोबर काय. हो, तो YouTube काढतो ना. ते फोटो बिटो टाकतो. मग पाहूनच तुम्ही आमचं. हो. ही काय साडेवाची इकडे दिलेली ती पोरगी. हो. आणि तिथे गेलो कृष्णा होतो. पाटेकर माहिती आहे ना, हा, त्यांचा मुलगा मी. काय म्हणताय? हा. अरे वा. ही माझी बायको. होय काय, नमस्कार. ही वाळवडातली गुढीकरांची किल्ली. होय काय. हा. वाळवड माझं म्हणतात ते माहेर घर. हे सगळे पाटील सध्या मोहन. सादेव दिल्ली. हो बाबांची मावशी. हो, ती राजाला लेकी बाई. भाईच्याच म्हणूया. होय काय. हो. तर मला ते जाताना बोलली हे यांनी बांधला नाही. कृष्णा पाटेकर. तुमचं नाव काय बोलत? महेंद्र कृष्णा पाटेकर. हे भात आहे सारथीचं. हे आता आम्ही थोडा पाऊस लागल्यावर लावलेला आहे. आता बघूया पुढं काय कसं काय होतंय ते. आता या 2-3 मळ्या बाकी लावायचे आहेत. हा 2-3 मळ्या लावायच्या आहेत. आता हे उपटून सुरुवात करायची आहे. जाणार कधी तुम्ही? मी आहे 2-3 दिवस. 2-3 दिवस आहे. ते आता ही राखा हे करायला ते पण घर. कोळम, काजळेडा, कोळम आणि आता जांभोळा. तो आमचा किर्लो बाबा आहे आमचा. आणि त्या साईडला थोडंसं तिकडे गेल्यावर आपल्याला दिसल लक्ष्मीबाई हे आहे, स्थान आहे तिथे. आपला किर्लोबा. ते बघा दुखं कसं लागलं. हम्म. तर पूर्वी गुरं चरवायला न्यायची त्या साईडला. पुरं पहिले आता कोण नेत नाही. आता गुरंच राहिलेलं आहे. सगळ्या मशनी आले आहेत. ते पण माणसं काम करतात. असा आहे आपला कोकण. सर्व गोष्टींनी संपन्न असा आपला सुंदर असा कोकण. मागे सुंदर असा व्ह्यू पण बघू शकता. तर डोंगर रांगा आहेत. मस्त हिरवगार सगळं दिसत आहे. आणि असा सुंदरसा पाऊस पडत आहे. आणि या पावसामध्ये आपल्या शेतीवर आपला शेतकरी काम करत आहे. शेतीची कामं चालू आहेत.
एका साईडला नांगरणी, एका साईडला भात पेरणी चालू आहे, त्या साईडला लावणी चालू आहे बघा. बघू शकता तुम्ही, मी झूम केलेला आहे व्हिडिओ. इथे नांगरणी पण चालू आहे आणि साईडला आपली लावणी पण चालू आहे. हे आपला जांभवडे, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वैभववाडी. असं आपलं चारी साईडने संपन्न सुंदर असं व्ह्यू आणि सुंदर असा क्लायमेट पण बघा. या साईडला नांगरणी चालू आहे बघा, झूम केले मी. आणि इकडे मस्त आहे की लावणी चालू आहे. पावसाच्या धारा बघा कशा, पाऊस वाढला. मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही, हा जो रोड गेलेला आहे तो रोड जांभडे गावातील ग्रामदेवताचं मंदिर आहे. पुढे लक्ष्मी देवीचं मंदिर ते पुढे आहे आपल्या. आला पाऊस थोडा कमी झाला.